कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं? तो वस्तू गायब करण्याचा प्लॅन फुसका निघालाय तुझा। एवढा रात्रभर जागून ते केलं, पर त्याचा काय उपयोग? समधी जण खुश आहेत, कोणाला काय बी फरक पडलेला नाही। असू देत की, आता नसेल फरक पडला, मी अभी काय हार मानणारीतली नाही, हे तुला बी चांगलं माहित आहे। लई उड्या मारतात ना व आनंदात, त्या आनंदावर इरजन कसं घालायचं का ते या दुर्गेश्वरीला चांगलंच माहित आहे। वाट कशाची बघायलीस? इरजन लागायची? कर की काहीतरी। थांब की, करणार म्या। आपण आजपर्यंत जे काही करत आलोय का नाही, त्या वेळेला आपल्याला अपयशच मिळालंय, कारण आपण योग्य वेळेला योग्य गोष्ट केलीच नाही। आता बघ, त्या योग्य वेळेला योग्य गोष्ट करणार बघशील। आणि आता तू इथनं जा, मला जरा विचार करायचा, जा जा। जरा लवकर करा, मुहूर्ताची वेळ टळून जाईल लोक। वय बाय, झालीच की तयारी? शांता, अगं गावला का नाही? मी वरच्या माळ्यावर बी बघितलं, कुठं बी नाही सामान। तेच की, कुठंच गावात नाही। ए राहू दे, सोडा, मी घेऊन येतो परदेशी माती आणायची नो, मी घेऊन येतो। धान्य घरात असेल ते वापरायचं। नाही, कुठेही जायची गरज नाहीये, मी जास्तीचं सामान आणूनच ठेवलं होतं। धान्य आहे, माती आहे, विड्याची पानं आहेत, सगळं आहे। अच्छा, म्हणजे तू ठेवलं होतंस का कुठेतरी दुसरीकडे? हो। झालं मम्मी, पडलीस परत तोंडावर। हे अशा दोन दोन गोष्टी कशा पण आणल्यास ग? दुर्गे, उगाच काहीतरी काय बोलतीयस? बरोबर केलं तिनं। वा अक्षरा, शाब्बास, सून शोभलीस तू या घरची। गुरुजी, आता समजा येळेवर होईल बघा। सुनबाई, जा घेऊन ये। हो, मी आणते। हा, चला पूजेला सुरुवात करूया का? कोण बसणार आहे पूजेला? अहो हे काय, आमची सुनबाई आहे की। चला जोडींनी पाटावर बसा। अधिपती बस की। नमस्कार करायचा आहे। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततन्नमः नमः प्रकृते भद्राय नियतां प्रणतात्मताम्। आता आरतीला उभं राहायचं आहे। बोला अंबाबाईचा उदो उदो। दुर्गे दुर्गड भारी तुझविड तुमतारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। बोला जयोस्तु अंबे माते की जय। चला सगळ्यांना आरती द्या। मम्मी, एक सल्ला देऊ काय? तुझं काय आता? मम्मी, अपमान पचवाया शिक। चंचे, तू उग माझ्या डोसक्यात जाऊ नकस। अगं मम्मी, म्या नाही काय डोसक्यात जाते, म्या चांगले विचार तुझ्या डोसक्यात घुसवते। चांगले विचार आणि तुझे सोड ग। अगं मम्मी म्हणजे पक्की, तू काल रात्री एवढे कष्ट केलेस, माती फेकून दिलीस, बियाणं फेकून दिलंस, ते पानं बी गायब केलीस, काय झालं ग मम्मी पुढे त्याचं? तू तर निर्भीच करणार होतीस ना त्यांना। हा, मग करणारच आहे। कवा? त्या अधिपती आणि मास्तरडीला पोरग झाल्यावर? मम्मी, तू आता काय बी करू शकणार नाहीस। चंचे, तू का नाही उग नाट लावू नकस बर का? नाट नाही लावते म्या, सत्य परिस्थिती सांगते। असं वाट लावण्याची परिस्थिती म्या जवळ सत्यात उतरवत नाही का नाही, तवर माझा जीव शांत होणार नाही।
तवर मनातलं इस्तव धगधगत राहील. आणि मग मी आज त्याच्यात टोमण्यांची आहुती देणार म्हणजे आग अजून भडकल. चमचे जरा गप्प बस, नाही तर त्या आगीत मी तुलाच जाळीन, कळलं? जाळा मम्मी, जाळा. मम्मी तुला आठवतं का जेव्हा मी प्लॅन करायचे आणि माझे प्लॅन फसायचे तेव्हा कसं काय काय बोललेस ग मम्मी मला. आणि आता मी आज जरा तुला काय बोलली तर लगेच जाळ्या निघालीस वय मला. मम्मी तू नाही का मान्य कर का तू पडलेस तोंडावर. मी कधी बी तोंडावर पडलेली नाही, पडणार बी नाही. आता मी त्यासनी तोंडावर पाडणार, बघशीलच. आई, अगं पूजा झाली तुझी. सॉरी मला उशीर झाला. हे घे फुलं घे. अगं आलीस का तू? अगं छे ग, कसली होत आहेत. माझी म्हातारीची काही कामं लवकर होत नाहीत. मी आपली माझ्या वेळेनुसार करत असते. आई, तू स्वतःला म्हातारी म्हणतीयस? तू प्लीज म्हातारी वगैरे नाहीयेस बरं का. हिरा, अगं वय झालंय माझं आता. हा, वय कधी लपून राहतं का? आणि वयाचं सोंग घेता येत नसतं, कळलं? आता बाबांचंच बघ ना, वयानुसार आजारपणं सुरू झाली त्यांची. आता काय, आमची गाडी लागली आहे ग बाई उताराला. आता फक्त एकदा नातवंडांची तोंड बघितली ना की आम्ही वर जायला मोकळे. आई, जर तू तुझ्या नातवंडांची तोंड बघून वर जाणार असशील ना तर तुला कधीच नातवंडांची तोंड बघता येणार नाही. हे वात्रट कुठली, असं का बोलते ग? अगं मग तू तरी काय बोलते सणावाराचं? देवा पुढे असं बोलतात का? बरं बाई, नाही बोलत. आणि एकटी आलीस, निखिल नाही आलाय? अगं त्याचं जरा काम होतं. मला सांग, बाबा बरे आहेत का? बरे आहेत ग, झोपलेत, आराम करतात. माझ्या मनात एक विचार येतोय. यावेळेस ना दोन्ही व्याह्यांना आणि विहिणींना जेवायला बोलूयात घरी. कसं आहे ना, तुझं लग्न झाल्यानंतर निखिलच्या आईवडिलांशी भेटलोच नाहीये ग आम्ही. बरं नाही वाटत ते मला. ते कसं वाटतं तुला? बोलूयात का? छान कल्पना आहे. निखिलचे आई बाबा नक्की येतील. हा, पण ताईचं बघ बाई, तिचे सासू सासरे येतील का नाही माहित नाही. मोठी माणसं आहेत ना. काय असं बोलते ग तू? आता जे आहे तेच बोलतेय. तू तिला फोन केलायस का? नाही, विचारलं नाहीये मी. फोन करणार आहे. बरं हिरा, चल चल, पूजेची मांडणी झाली आहे सगळी. हा, पूजा करूयात आधी. ये ये, साडी छान दिसतेय. थँक्यू. ये ये ये. फुलं घे. हा, आणले का? वा वा वा, बस बरं बाळा. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.